नमस्कार मित्र हो. आता एक काव्यरचना घेऊन आलो आहे आपल्यासाठी. मी दत्ता सरदेशमुख आणि ही काव्यरचना आहे वसंत गणपतराव जाधव यांची. प्रेम कुणावर करावं. कवी कुलश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांची प्रेम कुणावर करावं ही कविता ऐकलेली नाही किंवा वाचली नाही असा साहित्यप्रेमी रसिक शोधूनही सापडणार नाही. खरं आहे ना. कुसुमाग्रजांच्या समग्र वाङ्मयात राणी शोभून दिसावी अशी ही काव्यरचना आहे. या कवितेतले संदर्भ, कवितेतला नाद, कवितेतली लय मनामनात गुंजी घालणारी आहे. हा नाद, ही लय मला खूपच भावली आणि तेच शीर्षक कायम ठेवत परंतु पूर्णतः वेगळे संदर्भ असलेली ही कविता मी लिहिली. माझे वेगळे संदर्भ सर्वसमावेशक आहेत आणि श्रोत्यांपर्यंत सहज पोचणारे आहेत. मला खात्री आहे की माझी ही रचना तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. मी कवी वसंत गणपतराव जाधव. तर ऐकूया प्रेम कुणावर करावं ही माझी काव्यरचना. प्रेम कुणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम ध्यानावर करावं, प्रेम मनावर करावं, प्रेम मौनावर करावं आणि अंतःकरण रित करणाऱ्या निरागस वाचाळतेवरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम खरकट्या हातांवर आणि उष्ट्या घासांवर करावं. प्रेम खरकट्या हातांवर आणि उष्ट्या घासांवर करावं. नियतीनं मोजून दिलेल्या प्रत्येक श्वासावर करावं. प्रेम कधीकधी लबाड धनदांडग्या स्वयंघोषित थोरांवर करावं. पण रोजीरोटीसाठी मजबूर झालेल्या चोरांवर मात्र नेहमीच करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रानोमाळ भटकणाऱ्या गुराढोरांवर करावं. निबीड निर्जन आणि घनदाट दऱ्याखोऱ्यांवर करावं. सूर्यमालेतल्या एकूण एक ग्रहताऱ्यांवर करावं. सागरातल्या स्वैर तुफानावर आणि बेलगाम वादळ वाऱ्यावर करावं. प्रेम कामधेनूच्या शेपटीवर आणि सकस चाऱ्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या भाळावर करावं. प्रेम अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या भाळावर करावं. कीर्तनातल्या टाळावर करावं. नृत्यांगनेच्या चाळावर करावं. आयुष्यातून निघून गेलेल्या निर्जीव भूतकाळावर करावं. सजीव वर्तमानावर करावं. तसंच अनाकलनीय भविष्यकाळावरही करावं. मातेच्या उदरातच मृत झालेल्या बाळावर करावं. मातेच्या उदरातच मृत झालेल्या बाळावर करावं. प्रेम नवजात अर्भकाच्या मृदू मुलायम नाळावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कासेला पितांबर नेसलेल्या विठ्ठलाच्या तुळशीमाळ्यावर करावं. प्रेम कासेला पितांबर नेसलेल्या विठ्ठलाच्या तुळशीमाळ्यावर करावं. काळ्या रंगाच्या गगनावर चमकणाऱ्या चंद्रकळेवर करावं. तृणकोटरात भरलेल्या चिमण्यांच्या शाळेवर करावं. प्रेम पळापळानं हातातून निष्ठून जाणाऱ्या वेळेवर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कौसल्याच्या रामावर करावं. उर्मिलेच्या संयमावर करावं. जमदग्नीच्या कोपावर करावं. मारुतरायाच्या शक्तीवर करावं. मीरेच्या भक्तीवर करावं. प्रेम कृष्णाच्या युक्तीवर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम चक्रधरांच्या लीळेवर करावं. ज्ञानेश्वरांच्या ओवीवर करावं. तुकोबांच्या अभंगावर करावं. एकनाथांच्या भारुडावर करावं. पठ्ठे बापूरावांच्या लावणीवर करावं. आणि एका झटक्यात अवघ्या जगण्याचं मर्म भेदणाऱ्या अनंत फंदींच्या फटक्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सीतेच्या अग्निपरीक्षेच्या होळीवर करावं. प्रेम सीतेच्या अग्निपरीक्षेच्या होळीवर करावं. द्रौपदीच्या थाळीवर करावं. व्यवस्थेनं नाकारलेल्या शबरीच्या चोळीवर करावं. खंडोबाच्या तळीवर करावं. ब्रह्मानंदी लागलेल्या टाळीवर करावं. होळी रे होळीच्या पुरणपोळीवर करावं. भिगबाळीवर तर करावंच करावं, पण भूकबळीवरही करावं. प्रेम
बाळाच्या कोमल गालावर पडणाऱ्या नाजूक खळीवर करावं. प्रेम बाळाच्या कोमल गालावर पडणाऱ्या नाजूक खळीवर करावं. प्रेम निर्माल्यावर करावं आणि रोज नव्यानं उमलणाऱ्या नाजूक कळीवरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम दिलदार शत्रूच्या आव्हानावर करावंच करावं. प्रेम दिलदार शत्रूच्या आव्हानावर करावंच करावं, पण बेसावत क्षणी केसानं गळा कापणाऱ्या दगाबाज मित्राच्या कपटावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम आहे वात्सल्यान मूर्तिमंत माया. प्रेम आहे वात्सल्यान मूर्तिमंत माया. प्रेम आहे हृदयाच्या काजळ कोपऱ्यात स्थिरावलेल्या गाभाऱ्यातली अदृश्य छाया. प्रेम आहे अंतःकरणात दाटून येणाऱ्या उमाळ्यातला कर्णमधुर ओंकार. प्रेम आहे अंतःकरणात दाटून येणाऱ्या उमाळ्यातला कर्णमधुर ओंकार. प्रेम कधी असतो अस्वस्थ हुंदका. प्रेम कधी असतो अस्वस्थ हुंदका, तर कधी असतो हर्षोल्लासी हुंकार. प्रेम कधी असतो अस्वस्थ हुंदका, तर कधी असतो हर्षोल्लासी हुंकार. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावर करावं ही काव्यरचना आत्ताच आपण ऐकलीत. मित्रहो, माझी दुसरी कविता आहे घृणा. घृणा म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टीबद्दल वाटणारी अत्यंत तीव्र नापसंती, वीट किंवा तिरस्काराची भावना. ही एक नकारात्मक भावना आहे आणि ती सहसा अनैतिकता, घाणेरडेपणा किंवा सामाजिकदृष्ट्या अमान्य वर्तन पाहून निर्माण होते. घृणा ही प्रामुख्याने एक मानसिक वृत्ती आहे. साहित्यामध्ये याला विभत्स रसाचा स्थायी भाव मानलं जातं. थोडक्यात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल वाटणारी अत्यंत तीव्र नापसंतीची भावना म्हणजे घृणा. तर जाणून घेऊया घृणा म्हणजे काय असते. हे कवितेच्या स्वरूपात मी मांडलेलं आहे. तर ऐकूया ही काव्यरचना घृणा. घृणा म्हणजे काय असते. घृणा म्हणजे उपेक्षेच्या फुलांनी बहरलेली सुंदरशी बाग असते. घृणा म्हणजे उपेक्षेच्या फुलांनी बहरलेली सुंदरशी बाग असते, जित्या जागत्या माणसासाठी सरणावरची आग असते. घृणा म्हणजे हसता हसता काळीज कापणाऱ्या तलवारीचा वार असते. घृणा म्हणजे हसता हसता काळीज कापणाऱ्या तलवारीचा वार असते. मरणप्राय यातनांना लाजवणाऱ्या क्रौर्याची धार असते. मरणप्राय यातनांना लाजवणाऱ्या क्रौर्याची धार असते. घृणा म्हणजे उपहासाच्या शब्दांची सोनेरी टोळी असते. घृणा म्हणजे उपहासाच्या शब्दांची सोनेरी टोळी असते. मुरदाड मनाला बेमालूम छेदणाऱ्या बंदुकीची गोळी असते. घृणा म्हणजे निर्विवाद विजयासाठी निकराची चढाई असते. घृणा म्हणजे निर्विवाद विजयासाठी निकराची चढाई असते. जिंकूनही हरलेली ती एक मोठी लढाई असते. जिंकूनही हरलेली ती एक मोठी लढाई असते. घृणा म्हणजे घृणाच असते. घृणा म्हणजे घृणाच असते. ज्याचे खावे पान, ज्याचे खावे पान त्याच्याच तोंडावर मारलेली ती एक मोठी पिचकारी असते. ती एक मोठी पिचकारी असते. घृणा म्हणजे घृणाच असते. घृणा म्हणजे घृणाच असते. ज्याचे खावे पान त्याच्याच तोंडावर मारलेली ती एक मोठी पिचकारी असते. पिचकारी असते. रसिक मित्रांनो, आत्ताच आपण प्रेम कुणावर करावं आणि घृणा या 2 काव्यरचना ऐकल्यात. कवी वसंत गणपतराव जाधव. त्यांचा मोबाईल क्रमांक 9881
490170. काव्यवाचन स्वर दत्ता सरदेशमुख. 8329730186.